हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? चला भाऊ बहिणी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता, म्हणलं चला अजून एखादा एक व्हिडिओ बनवा. कारण कसं माहिती का आपलं पोट पाणीच आहे हो व्हिडिओवरती. खरं ते सांगते तुम्हाला मी. बरोबर आहे का नाही? जे आपलं काम आहे हे आपण काम करतच राहायचं आणि जे आपलं काम आहे हे आपण काम करतच राहणार. आणि आपण जर आपल्या सरळ मार्गाने आपण आपलं काम करत असेल तर आपल्याला मागं खेचणारे सुद्धा अनेक लोक असतात का नाही? खरं सांगा भाऊ बहिणींनो. माझं झालं तर तसंच आहे, तुमचं झालं तरी तसंच आहे. मला खेचणारे दुसरे लोक असणार आहेत, तुम्हाला खेचणारे दुसरे लोक असणार आहेत. पण ज्या गोष्टी माझ्यावर घडतात ह्या गोष्टी अनेकावर घडतात, सगळ्यांबरोबर घडत असतात. त्यामुळे एवढं काही लक्ष नाही द्यायचं आपण. तर भाऊ बहिणी सकाळी मी व्हिडिओ टाकला होता एक व्हिडिओ. तर तुम्हाला सांगते माझ्या जे तसं पण तुम्हाला सांगते जे मला चांगली भाऊ बहीण कमेंट करत असतात ना त्यांच्याही कमेंटचा मी कधी पण आदर करत असते आणि मनापासून मी धन्यवाद म्हणते सगळ्या भाऊ बहिणींना. आणि जी मला वाईट कमेंट करत असतं ना त्यांना सुद्धा मी धन्यवादच म्हणत असते, त्यांचं सुद्धा मी आभारच मानत असते. कारण कसं आहे माहितीये का, त्यांचा एवढा मूल्य म्हणजे एवढा महत्वाचा टाइम काढून त्यांच्या लाईफ मधला एवढा महत्वाचा टाइम काढून ती तुम्हाला सांगते स्पेशल माझं व्हिडिओ बघून मला कमेंट करत असतात. तुम्हाला सांगते जे म्हणजे माझ्याविषयी ती त्यांचा राग आहे ना ती राग व्यक्त करत असतात कमेंट मधून. म्हणजे स्पेशल तुम्हाला सांगते त्यांच्या लाईफ मधला भले मी म्हणते 1 मिनिट लागू द्या, 1 सेकंद लागू द्या, अर्धा सेकंद लागू द्या किंवा अर्धा तास लागू द्या, पण ती त्यांच्या लाईफ मधला टाइम काढून स्पेशल मला कमेंट करत असतात. त्यातच मला भाऊ बहिणी चांगलं म्हणजे असं मनाला भारी वाटतं की बाबा चला. कसं असतं माहितीये का, ह्या समाजामध्ये 2 प्रकारचे माणसं आहेत, चांगला विचार करणारी आणि वाईट विचार करणारी. आणि त्या दोन्हीही माणसांची आपल्या लाईफ मध्ये गरज पाहिजे आणि पाहिजेत ती लोक आपल्या लाईफ मध्ये. चांगले बोलणारेही पाहिजेत, वाईट बोलणारेही पाहिजेत, चांगला विचार करणारेही पाहिजेत, वाईट विचार करणारेही पाहिजेत, 4 गोष्टी आपल्याला चांगलं सांगणारेही पाहिजेत, वाईट सांगणारेही पाहिजेत. बरोबर आहे ना? तसंच तुम्हाला सांगते जी मला वाईट वक्त बोलणारे असतात ना, जी माझ्याबद्दल त्यांचा जे राग आहे ना ते माझ्या कमेंट मध्ये येऊन व्यक्त करत असतात. कुणी शिव्या देतं, कुणी शिव्या देऊन राग व्यक्त करतं, कुणी असं टोचून म्हणजे असं नाही का एखाद्या माणसाला म्हणजे उगाच काहीतरी बोलायचं आणि त्याला बिना कामाचं त्रास द्यायचं असं बोलून त्यांचं ते राग व्यक्त करत असतं. कुणाला तुम्हाला सांगते नाही व्हिडिओ आवडला तर नाहीत बघत, जर व्हिडिओ आवडला तर बघून लाईक करतात, ते त्यांचा विचार मांडतात. कुठं तर आपल्या व्हिडिओमध्ये खरंच काहीतरी असं वाटतं असं चुकीचं तर ते त्यांचं जे मत असेल हे मांडतात. कुणाला विनाकारण त्रास द्यायचा असतो ती विनाकारण त्रास देतात. बरोबर आहे ना? आणि कसं आहे माहितीये का, चांगलं माणूस बोलतं ना ह्याला प्रतिसाद कधी पण कमीच भेटतो भाऊ बहिणींना. जी समोरच्या माणसाची जर चांगली स्तुती करत असेल किंवा चांगलं एखाद्याने म्हणजे चांगले बघा ना तुम्हाला सांगते ज्या वेळेस चांगलं कुणीतरी त्यांचे विचार मांडले आहेत आपल्या विषयात. मी एक व्हिडिओ बनवते सोशल मीडियाच्या माध्यमातून, जर मला कुणी त्यांचे विचार जर चांगलं मला मांडलं तर त्या कमेंटला अजिबात प्रतिसाद भेटणार नाही, अजिबात नाही. तसंच कुणी त्यांचं जर वाईट जर बोलायचं असेल तर त्यांनी त्यांचं वाईट शब्दामध्ये जर तुम्हाला सांगते त्यांची कमेंट त्यांनी व्यक्त केलेली असेल त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटणार. आपण कोण आपल्याला काय बोलतं ह्याच्या बोलण्यानुसार आपण तसं नाही ठरत. बरोबर आहे ना? आपण कसं आहोत आपण कसं नाही, एक पहिली गोष्ट तर आपल्याला माहिती असतं, दुसरी गोष्ट परमेश्वराला माहिती असते. कुणी आपल्याला शिवीगाळ केली किंवा कुणी आपल्याला वाईट वक्त बोलतंय तर म्हणजे देवाचंच हे बोलय भाऊ बहिणींनो. मग देव म्हणतो, देवाचं काय म्हणणं असतं माहितीये का, कुणी जर आपल्याला शिव्या देत असेल ना तर ते आपल्या अंगावरती फुलं पडत असतात. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं. तर मला माझ्या भावा बहिणींचे जे प्रश्न आहेत त्या भावा बहिणींचं मला प्रश्नांचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. कारण की जे माझे काय भाऊ बहीण आहेत ना त्यांचं काय म्हणणं आहे माहितीये का,
त्यांचं असं म्हणणं आहे की तू म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला आम्ही खरं बोलतो, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला खरं बोलतो तर खरं ऐकण्याची तुमच्या सहनशक्ती नसते आणि तुम्ही ब्लॉक करता. ब्लॉक म्हणजे असं आयडी ब्लॉक करता असं त्यांचं माझ्या काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे बरं का. तर भाऊ बहिणींनो आणि काय भाऊ बहिणींचं असं बी म्हणणं आहे की हो मी खरं बोलले तरी मला ही ब्लॉक करते ही, असं काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे. तर मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं, जर मी तुमच्या आयडिया ब्लॉक केल्या असत्या किंवा मी तुम्हाला जर ब्लॉक केलं असतं तर तुमच्या मला कमेंट आल्या असत्या का? हे कधी विचार केला का तुम्ही? जर मी तुम्हाला ब्लॉक केलं असतं तर तुमची कमेंट आली असते का ताईंनो? मला सांगा तुम्ही तेवढं. नसतेच कमेंट आले ना. आता ब्लॉक करायचा विषय ही पण सांगतो तुम्हाला. जर भाऊ बहिणींना आपण विनाकारण जर आपल्याला काय कमेंटचा खरंच भरपूर असा त्रास होतोय, विनाकारण आपल्याला त्रास देतात, विनाकारण आपल्याला त्रास देतात, तर आपली तुम्हाला सांगते चुकी असो अगर नसो, चुकी असो किंवा चुकी नसो, आपण जर त्यांचं काहीच नाही वाईट केलेलं तरी पण आपण त्यांचं विनाकारण बोलणं घ्यायचं का? मग काय गोष्टींचा जर आपल्याला त्रास होत असेल तर त्या गोष्टींपासून 10 हात लांब राहिलेलं कधी पण चांगलं ना. बरोबर आहे ना? कधी पण चांगलं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही बरं का की मी असं कुणाच्या आयडिया वगैरे काय ब्लॉक वगैरे काय करत नाही, असं म्हणणार नाही मी बरं का. कारण की तुम्हाला सांगते ज्या टायमाला ती म्हणतात का नाही, लय जर असं डोक्याच्या वरून जर पाणी जात असेल ना तर कुणाला एक शब्द बोलायचा नाही, आपल्याला काय कुणाला वाईट वाटतं बोलायचं नाही किंवा काहीच नाही. जे आपल्याला योग्य वाटतं हे आपण करायचं, विषय मिटला. त्यांच्या बी डोक्याला ताप नको आणि आपल्या बी डोक्याला ताप नको. आणि कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाचं टेन्शन जे त्याच्या डोक्यामध्ये असतं. असं नसतं की कुणाला टेन्शन नसतं. टेन्शन ही मलाही आहे, तुम्हाला बी आहे. टेन्शन काय असं कुणाला नसतं असं नसतं. टेन्शन प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाला असतं बरं का. पण आता कसं आहे माहिती आहे का, हे सोशल मीडियाचं भाऊ बहिणीनं आपण व्हिडिओ बनवतो ना आपल्याला 4 रुपये येतात. आता लय लांबचं कशाला, एक शेजारचंच घ्या ना, एखाद्या शेजारी माणसाचं बाबा आपल्यापासून लय चांगलं झालं, लय चांगलं झालं, तर असे काय लोक असतात की त्याला चांगलं त्याचं चांगलं झालेलं बघवत नाही, अजिबात अजिबात बघवत नाही. तर आपल्या शेजाराचं बघवत नाही तर आपण हे सोशल मीडिया आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मी 4 रुपये कमावते, भाऊ बहिणी 2-3 महिन्याला. तुम्ही बघा, मला शिव्या दिल्या, मला गाळ्या दिल्या, मला कितीही टॉर्चर करायचा प्रयत्न केला, मला कितीही वाईट ठरवायचा प्रयत्न केला, मला कितीही वाईट बोलायचा प्रयत्न केला, तर मी माझं काम सोडणार आहे का? कारण की मला मला माहिती आहे ना, माझं काम सोडून आहे ना मला कुणी काही असं देणं घेणारं नाही. माझे मलाच करायचे, माझे मला करून खायचे, माझे मला परपंचाचं बघायचे. असं नाही की भाऊ बहिणी तू जर मला काही लोक त्रास देतात तर त्यांना भिवून मी माघार घेणार आहे, असं आहे का? आणि जर माघार असं बी नाही, हो कुणाला असं वाईट वक्त बोलून घ्यायची कुणालाही हवस नसते. जी कमेंट तुम्ही जी कमेंट करतात का नाही, काय भाऊ बहीण तुम्हाला सांगते कमेंट करत असते, तर असं नाही की ती कमेंट फक्त मीच बघते, समाज बघतो, पूर्ण कितीतर लोक माझे सुद्धा काय घरचे लोक बघत असतात कमेंट. पण आता तुम्हाला सांगते, मी जर ह्या समाजाचा विचार केला किंवा जे मला कमेंट करणार आहे ते ह्यांचा मी विचार केला किंवा तुम्हाला सांगते मी माझ्या घरच्यांचाही विचार जर केला की बाया नको लोक काय विचार करतील, बाई माझ्या घरची काय म्हणतेली, कसली बाई ही बोलणं घेते, कसली बाई हिला बोलतात, ह्यांचा जर विचार केला तर मला उपाशी बसावं लागेल. आणि मी जर घरात उपाशी बसले तर मला कुणी आणून देणार नाही. 12ची 12 तोंड असते, ती बोलणाराचं फक्त तोंड असतं, बोलणाराचं फक्त तोंड असतं. आणि तुम्हाला सांगते आहे ना, बोलणारे असावी ती, बोलत राहावी ती. आपल्याला जो योग्य वाटतं हे आपण करायचं. कारण की आपल्याला काय, तुम्हाला सांगते आमची काय, मी प्रत्येक व्हिडिओमधून मी सांगत आलेले माझी काय बापदादाची प्रॉपर्टी नाही किंवा काहीच नाही. प्रत्येक माणूस आहे ना ही जगायसाठीच माणूस कमवत असतो. आणि मला जर जगायसाठी तर मला 4 रुपये कमवायचं साधन आहे, तर मी काय माझी काय भाऊ बहीण आहे ती भले मग तुम्हाला सांगते वाईट वक्त बोलू द्या, काही नाही तर काहीही बोलू द्या, किंवा ही समाज जर माझ्याविषयी जर काही वाईट विचार करत असेल किंवा काय असेल तर मी त्यांच्यासाठी मी माझं काम नाही सोडू शकत ना, अजिबात मी काम नाही सोडू शकत. मी माझं काम सोडल्यानंतर ना मला माहिती आहे ना, लय तिला किती 4 दिवस उपाशी बसेन, 8 दिवस उपाशी बसेन. पूर्ण मी माझी लाईफ जवळ जीवन आहे तर उपाशी नाही राहू शकत ना, ह्यासाठी मला काहीतरी करावंच लागणार आहे ना. तसं मी 4 पैशाचंही काम करते. सोशल मीडियाच्या माध्यमामधून मला 3-4 महिन्याने जर काही मदत होत असेल
तर कुणाचं मदत होत असेल, ज्या त्याच्या लाईफमध्ये जर 4 पैशाची मदत होत असेल तर ते पुरेपूर त्याचा फायदा घेणार ना, बरोबर आहे ना. तर मी माझ्या ह्या व्हिडिओमधून पण तुम्हाला सांगते, जर मला वाईट बोलायचं तुम्ही बोलू शकता, जर मला तुम्हाला चांगलं बोलायचं तुम्ही चांगलंही बोलू शकता, जर मला तुम्हाला वाईट ठरवायचं तुम्ही वाईटही ठरवू शकता. मी तुमच्या तोंडाला हात नाही लावू शकत, मी तुमच्या तोंडाला अजिबात हात नाही लावू शकत भाऊ बहिणींना. ती म्हणतात मारणाराचा हात धरता येतो पण बोलणाराचं तोंड नाही धरता येत आपल्याला. देवाने आपल्याला फुकाटची जीभ दिलेली, बरोबर आहे ना. काग जिबली लवती, काय गाय ती म्हण आहे, काग जिबली भोवती तर इकडे तिकडे लवती, काय म्हण आहे काय ती नाही, कागद जिबले भवली तर इकडे तिकडे लवले म्हणून भवली, असं काहीतरी आहे ना. तर अशा काय गोष्टी असते त्या. आपल्याला फुकटचं तोंड दिलेलं आहे देवाने, आपल्याला फुकटची जीभ दिलेली आहे देवाने, त्यामुळे फक्त उचलायचे लावायचे टाळ्याला. कुणाच्या लाईफ मध्ये काय चाललंय, कुणाच्या लाईफ मध्ये काय चाललेलं नसतं हे कुणाला काहीच माहित नसतं. फक्त व्हिडिओच्या 10-15 मिनिटाच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगते त्याचा अंदाजा लावता तुम्ही तुमची मतं मांडत असता भाऊ बहिणींना. पण कुणावरती तुम्हाला सांगते कुणावरती काय बेततंय आणि काय नाही बेतत नाही ही त्यालाच माहिती असतं. तर तसं मी तुम्हाला सांगते, मी चांगल्या कमेंटचाही आदर करते आणि वाईट कमेंटचाही आदर करते. मी चांगल्या माणसालाही बदलू शकत नाही आणि वाईट माणसालाही बदलू शकत नाही. जी तुमची मतं आहे ती, जी तुमची मतं व्यक्त करायची आहेत ही तुम्ही करू शकता. राहिला विषय तुम्ही कायमची जी मला जी म्हणणं आहे ना की खरं बोलल्यानंतर झोमतं म्हणून आयडिया ब्लॉक करते ना, असं तसं जे कायांचं म्हणणं आहे ना, तर त्या भाऊ बहिणींना मला खास सांगायचं भाऊ बहिणींनो, शक्यतो तर तुम्हाला सांगते ज्यावेळेस लई सण होत नाही ना त्यावेळेस मी आयडी ब्लॉक करत असते. नाहीतर मी तुमचं काही जे मला भाऊ बहीण आता विनाकारांची त्रास चालू आहे ना, विनाकारांची त्रास देतात ना, त्या आयडिया मी कधीच ब्लॉक केल्या असत्या. पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मी. राहू त्याच्याला चांगल्या माणसांना बी थँक्यू, आणि जे वाईट विचार करतात आपल्याविषयी त्यांना पण थँक्यू. तर मला चांगला विचार करतात त्यांनी बी काळजी घ्या, आणि माझा वाईट विचार करतात त्यांनी पण काळजी घ्या. आपापली मी जशी आहे तशी आहे. जवळ जिंदगी आहे तवर हसून खेळून जगायचं.